आमच्या आयुष्यामध्ये कधी पाहिली आणि याच्याबद्दल मी माझ्या गौतमला एक प्रकारचा आशीर्वाद देईल की तो असेच काम करत राहा आणि असेच आपले धनाने जातात राहा. एक म्हणून 2 शब्द समजतो. प्रत्येकाला वाटत असेल की आपण आपल्या या वीर जवानांच्या पाठीमागे खंबीरपणे या युद्धामध्ये उभे आहेत, तर प्रत्येकाने त्या ठिकाणी घोषणा दिली पाहिजे, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय. आता खऱ्या अर्थानं पाठिंबा आपला आहे असं त्या ठिकाणी अतिशय गुण्या गोविंदाने आणि शांततेने अतिशय शांततेचं वातावरण असताना पहलगाम या ठिकाणी आपल्या निष्पाप नागरिकांवर जो हल्ला त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केला आणि जवळपास 26-27 जणांचा बळी त्या ठिकाणी या देशाला गमवावा लागला. अशा या परिस्थितीनंतर ज्या पाकिस्तानने या दहशतवाद्यांना आतापर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, या पाकिस्तानला जशास तसं उत्तर निश्चितपणे आपण दिलं पाहिजेत अशी तुमच्या आमच्या मनातली सर्वांची जी भावना होती, या भावनेतून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या सैन्य दलाशी उच्चस्तरीय त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीतून निर्णय झाला की आता या दहशतवादी पोहोचणाऱ्या पाकिस्तानला निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण बघितलं की आपल्या देशातील वीर जवानांनी, मग ते नेव्ही असेल किंवा आर्मी असेल, या सैन्य दलाने 7 तारखेच्या रात्री पाकिस्तानचे जे दहशतवादी सांभाळणारे जे अड्डे, दहशतवाद्यांचे जे काही अड्डे, हे उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या वीर जवानांनी निश्चितपणे त्या ठिकाणी करून दाखवलं. हे करत असताना आपल्या देशाने जगाला दाखवलं की आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांवर हल्ला करत नाही किंवा तुमच्या देशातले जे काही निष्पाप असतील त्यांच्यावर हल्ला करत नाही, परंतु तुम्ही ज्यांचं पालन पोषण करू लागलेत, जे दहशतवाद्यांना तुम्ही पैदा करू लागलेत, आणि हे जे काही दहशतवादी आहेत, हे भारतावरच नाही तर यापूर्वी या दहशतवादाने जगाच्या काही देशांवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. अशा या पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना मोडून काढण्यासाठी त्यांचे जे तळ असतील दहशतवाद्यांचे, ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या जवानांनी बांधवांना त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे हा एक आनंद उत्सव आहे. पाकिस्तान काही म्हणत असेल की आम्ही भारतावर हल्ला चढवला, सीज फायर करण्याची वेळ आली, परंतु निश्चितपणे हे खरं आहे, पाकिस्तानला खायची अवस्था नाही, म्हणजे खायची दुरावस्था आहे. एक वेळचं जेवण त्या ठिकाणी महाग झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हा पाकिस्तान आपल्या समोर टिकू शकत नाही. पाकिस्तानचा एरिया किती हो? आज जरा त्यांचा भौगोलिक रचना जरा बघितली तर आपला महाराष्ट्र मोठा आहे, एवढ्या आकाराचा पाकिस्तान आहे. आणि त्यामुळं आज भारत हा 4था शक्तिशाली देश म्हणून त्या ठिकाणी जगामध्ये ओळखले जात असताना पाकिस्तान आपल्या समोरचं आव्हान नाहीये, परंतु जगाचं नेतृत्व भारत करतो. आणि जगाचं नेतृत्व ज्या वेळेला आपण या ठिकाणी करत असताना आपल्यावर जगाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. एखाद्या सिंहावर किंवा वाघावर त्यांच्या पाठीवर मधमाशा किंवा माशा बसत असतात,
त्या अंगाने झटकतात, तसा पाकिस्तान भारतासाठी आहे. माशी इकडून तिकडून उडत येते आणि वाघाला किंवा सिंहाला छेडण्याचा प्रयत्न करते, परंतु वाघाची आणि सिंहाची ताकद त्या माशीला निश्चितपणे माहिती नसते. त्या पद्धतीने पाकिस्तान अशा प्रकारचे दहशतवादी पाळून ते छुप्या मार्गाने भारतामध्ये पाठवून त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचा बळी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचं काम मागच्या काळामध्ये पाकिस्तान पाकड्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आता तुम्हाला माहिती आहे की कडक भाषेमध्ये त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की यानंतर जर पाकिस्तानने अशा प्रकारचे दहशतवादी भारतामध्ये पाठवण्याचा जरा प्रयत्न केला आणि आमच्या सामान्य निष्पापांचा जरा कुठल्याही प्रकारे जर हानी झाली तर हा दहशतवादी हल्ला न समजता त्या ठिकाणी देशावरचा हल्ला समजून त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही तुमच्यावर जो हमला झाला तशा प्रकारचा हमला केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाकड्यांना त्या ठिकाणी खडसावलेला आहे. बांधवांनो, निश्चितच हा जो काही मागचा जे काही युद्ध झालं हा युद्धविराम नाहीये. निश्चितच हा युद्धविराम नाहीये, परंतु आपल्या देशातल्या सैनिकांनी दाखवून दिलेलं आहे की जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय करू शकतो. अनेक त्यांनी सुद्धा हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या डिफेन्स सिस्टमनी दाखवून दिलं की तुम्ही कितीही मिसाईल त्या ठिकाणी भारतावर चालवण्याचा प्रयत्न केला, आमचा डिफेन्स एवढा स्ट्रॉंग आहे की त्या ठिकाणी पाकिस्तानचे प्रत्येक हल्ला आम्ही त्या ठिकाणी परतावून लावू शकतो. एवढी ताकद आपल्या देशामध्ये. हे असताना आपण त्यांचे एअर स्पेस त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले, त्याचे फोटो आपण दाखवले आणि याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान काय करू लागले, कुठल्या तरी जगभरामध्ये जुनं खराब असलेलं एखादा जरा फायटर जेट असेल तर त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी त्यांच्या पंतप्रधानांपासून तर त्यांच्या सैन्य दलापासून तर असलेल्या सगळ्या प्रशासनापर्यंत कोणत्या तरी जगाच्या पाठीवरचं खराब असलेल्या विमानाचा फायटर जेटचा फोटो काढायचा आणि तो जगासमोर दाखवायचा की भारताचे हे राफेल आम्ही हाणून पाडले, राफेल आम्ही खाली पाडले. परंतु अशी कुठल्याही प्रकारची हानी निश्चितपणे आपल्या देशाची त्या ठिकाणी पाकिस्तान करू शकलेला नाही, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून बांधवांनो, आपले जे वीर जवान आहेत, आपले जे सैनिक आहेत, तुम्हाला माहिती आहे की 7 तारखेपासून युद्ध सुरू झालं, 11-12 तारखेपर्यंत युद्ध चालू होतं. परंतु जाफराबाद असेल, भोकरदन असेल, जालना असेल किंवा हा संपूर्ण अखंड असलेला हिंदुस्थान असेल, आपल्या एकाही नागरिकाला असं वाटलं नाही की या युद्धामध्ये आपलं कसं होणार. या युद्धाची तयारी म्हणून आपण काय केलं पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय काळजी घेतली पाहिजे. का नाही वाटलं आपल्याला, कारण की आपल्या जवानांवर